बाळा, आयुष्यात काहीही प्रॉब्लेम असेल ना, तरी मला सांगत जा. मी तुझ्याबरोबर नेहमी असेल, कारण मी तुला एकट्याला दुःखात नाही बघू शकत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या SC मराठी या चॅनलमध्ये. आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. मी तुझ्यासाठी असे काही आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. तुझे सर्व काही मनातले प्रश्न मला माहीत आहेत. बाळा, मला माहीत आहे, जो कोणी त्या प्रगतीसाठी, त्या आनंदासाठी माझ्याकडे वारंवार प्रार्थनेद्वारे विनंती करत आहे, त्याला मी जाणतो. आणि आज त्याच्यासाठीच हा संदेश मी त्याच्यापर्यंत पाठवला आहे. कारण इथून पुढे भविष्यात तुमच्या आयुष्यात तो आनंद येणार आहे. हे संकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील. काही संदेशांमधून तुम्हाला काही शुभ संकेत प्राप्त होताना दिसून येतील. आणि ते संकेत जेव्हा तुम्हाला प्राप्त होतील, तेव्हा काही अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने यायला लागतील. बाळा, ते अद्भुत चमत्कार तुमचे जीवन, सुख, समाधान, आनंद, आरोग्य आणि वैभव आणि तुमचे जीवन परिपूर्ण करणारे ठरणार आहेत. तुमच्यासाठी येणारे 48 तास खूप काही शुभ करणारे आहेत. तुमच्याकडे ते शुभ कार्य लवकरच घटित होईल. ज्यांनी कोणी त्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे ती विनंती केली आहे, त्यांच्याकडे आता ते नवीन कार्य लवकरच आरंभ होणार आहे. माझ्या आशीर्वादांसह तुझे ते कार्य सुरू होईल आणि त्यात तुला इतकी भरभराट, इतके ऐश्वर्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुझे संपूर्ण जीवन आणि तुझे संपूर्ण कुटुंब देवाचे आभार मानेल. स्वामी म्हणतात, बाळा, निश्चिंत राहा. इथून पुढे तुला काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला त्या संदेशाच्या मार्फत हा शुभ संकेत देत आहे. आता चिंता करणे थांबव, काळजी करणे थांबव. कारण तुझ्या कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहेस, ती विनंती केली आहेस. त्या विनंतीला सन्मानित मी करत आहे. तुमची पावले आता योग्य दिशेने वळवली जातील. तुमच्यासाठी ती भरभराट, ते सुख खूप काही वेगवान गतीने तुमच्याकडे येत आहे. बाळा, ज्या सुखासाठी तू आजपर्यंत वाट पाहिली आहेस, ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत तू खूप काही तरसला आहेस, तुझ्या डोळ्यांतून ते अश्रू देखील ओघळताना मी पाहिले आहेत. पण आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही. आता तुमचे जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण करण्याच्या मार्गावर मी तुला नेऊ इच्छितो. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात. ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर विश्वास असेल आणि त्यांना या संदेशातून खूप काही मार्गदर्शन आणि धैर्य प्राप्त होत असेल, तर त्यांनी स्वामी माऊली महान आहेत अशी कमेंट करा. देव तिथे उपस्थित असतात जिथे तुम्हाला कार्यापासून काही भय वाटते, तुम्हाला काळजी वाटते. त्या क्षणाला देव तुम्हाला साथ देऊन पुढे नेऊ इच्छितात. देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे. देवाची लीला सुद्धा अफाट आणि अनंत आहे. मानवी विचारांच्या पलीकडे आहे. तुम्ही जे काही विचार करत आहात, तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात, त्याही पलीकडे कधी कधी तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद आणि देवांचे चमत्कार घडताना तुम्ही अनुभवले असाल, तर नक्कीच लिहा की होय, मी ते अनुभवले आहे. देवाचे कार्य आणि हा दिव्य संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी कार्य करेल. तुम्ही फक्त विश्वासाने शेवटपर्यंत हा संदेश ऐका. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तू ज्या काही आनंदाची वाट पाहत आहेस, ते तुला लवकरच प्राप्त होणार आहे. आता काहीही उशीर न लागता ते तुझ्याकडे येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मला तुझी मदत करायची आहे. मी आज तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. तुला देखील भाग्य चमकवायचे आहे. तुला देखील ते सर्व काही साध्य करायचे आहे. तर तुला एक पाऊल उचलून माझ्याकडे यावे लागेल. बाळा, मी 10 पावले तुझ्याकडे येईन, यावर विश्वास ठेव. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर खरा स्वामी भक्त असे टाईप करा. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला या संदेशापर्यंत आला आहे आणि मनःपूर्वक, श्रद्धापूर्वक हा संदेश ऐकत आहे, त्याला मी सांगू इच्छितो की इतरांची तुलना करू नकोस, कारण तू माझा अतुलनीय बाळ आहेस. देव म्हणतात, बाळा, आज मी तुला सांगू इच्छितो की तू ज्या ठिकाणी कधी कधी तुलना करू इच्छितोस, ती व्यक्ती
त्या व्यक्तीचे विचार देखील चुकीचे असतात आणि तू जर त्या चुकीच्या व्यक्तीशी आपली तुलना करशील तर तुला कुठेही वर पोहोचण्यासारखे काहीही जाणवणार नाही. त्यामुळे तुला सांगू इच्छितो की इतरांची तुलना करणे बंद कर आणि मी जे आशीर्वाद तुला देत आहे ते आनंदाने स्वीकार. कधी कधी देव तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुमच्यासाठी काही निर्माण करू इच्छितात, जे तुमच्या विचारांच्या पलीकडे असते. कधी कधी तुमच्या विचारात देखील ते येत नाही, कारण ते एक आशीर्वादाने निर्माण झालेले चमत्कारिक आशीर्वाद असतात. स्वामींजवळून तुम्हाला चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी 11 असे टाईप करा आणि हा संदेश 5 लोकांना शेअर करा. तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल. जे फक्त तुमच्यासाठी देवाने निर्माण केलेले असतात त्यासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच योग्य असता. म्हणूनच ते चमत्कारांच्या आशीर्वादाने तुम्हाला देऊ इच्छितात. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात. जो कोणी हा पवित्र दैवी संदेश आज ऐकत आहे त्याला या रात्रीतून माझे आशीर्वाद प्राप्त होतील. जो कोणी माझ्याकडे प्रेमाची, आनंदाची अपेक्षा करत आहे त्याला ते नक्कीच प्राप्त होईल. त्यांना त्या नात्यातून तो गोडवा, आनंद, आपुलकी आणि ते सुसंवाद प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, बाळा, चिंताग्रस्त राहू नकोस, कारण चिंता खूप काही केल्याने काहीही प्राप्त होत नाही. पण जर थोडा वेळ देऊन तू देवाचे चिंतन केलेस तर तुला खूप काही प्राप्त होईल. तुझे मन शांत होईल, तुझे मन एकाग्र होईल. एकाग्र मनात देवाचे ध्यान करून तुला तो मार्ग दिसेल ज्या मार्गावर तुला ते ध्येय प्राप्त करत पुढे जायचे आहे. बाळा, तेव्हा आपल्या मार्गावर चालण्यासाठी देवाचे ध्यान, चिंतन, मनन, नामस्मरण करत राहा. तुम्हाला जर एखादे भजन आवडत असेल तर मनोमन ते भजन म्हणा, ते मी ऐकले आहे. बाळा, तुझी प्रार्थना मी ऐकतो. त्याचप्रमाणे तू जे काही भजन करत आहेस, जे भजन गात आहेस ते मी ऐकत आहे. ते मला खूप आवडत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातले ते प्रत्येक भाव माझ्यापर्यंत येतात. तेव्हा मनात कोणाविषयीही क्लेश भावना, द्वेषाची भावना अंतरात्म्यात ठेवू नका, कारण अंतरात्म्यास फक्त ईश्वराचे चिंतन, ध्यान, नामस्मरण ठेवा, कारण स्वामी तुमचे कल्याण करणारे आहेत. जर तुम्ही ही गोष्ट निरंतर ध्यानात ठेवून देवाचे नामस्मरण करत राहिलात तर तुम्हाला अशक्य असे काहीच उरणार नाही. तुमच्या आयुष्यात पुढील काही काळात तुम्ही असे शुभ परिवर्तन पाहणार आहात. त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात. जे कोणी त्या कार्यासाठी प्रार्थना करू इच्छितात त्यांचे ते कार्य लवकरच पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, मोठा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. तुझी ती मोठी इच्छा मी जाणतो आहे आणि ती लवकरच पूर्ण केली जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, स्वर्गातले ते दार तुझ्यासाठी उघडले जाणार आहे. त्यातून आशीर्वादांचा वर्षाव, चमत्कारांचा वर्षाव तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे. तुम्ही आता सुख, समृद्धी आणि प्रगती, ऐश्वर्य सर्व काही पहा. ज्या गोष्टींची कमतरता तुम्ही मागील काळात त्रास देत होती, पण आता तुमच्या त्या सर्व जागा सुखाने, आनंदाने भरपूर केल्या जातील. तुमच्या दुःखाला आनंदात परिवर्तन करून तुमच्याकडे दिले जाईल. एक मोठा आशीर्वाद तुमचे आनंद वाढवणारा असेल. तेव्हा स्वामींचे धन्यवाद करायला विसरू नका. स्वामी तुमचे कल्याणच करणार आहेत. भक्त हो, आपला योगक्षेम वाहण्यासाठी स्वामी महाराज सदैव तयार असतात. पण आपण मात्र कधीतरी आपल्या संसारात इतकं गुंततो की स्वामींचं नाम घ्यायला विसरून जातो. पण आपल्याला स्वामींचं नाम घ्यायचंच आहे. स्वामींचं नाम घ्यायला कुठलाही नियम पाळायची गरज नसते. कुठलीही बंधनं आपल्यावर लादली जात नाहीत. आपल्याला फक्त नाम घ्यायचं असतं. ते आपण कुठेही, कधीही आणि कसंही घेऊ शकतो. इतकं सोपं नाम असतं, पण या नामामध्ये सगळं काही सामावलेलं असतं. तर असो, तुम्ही स्वामींचं नाम घेत असाल तर नक्कीच या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्यासोबतच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पुन्हा एकदा स्वामींचे नाम घ्या. अरे, आमच्यावर विश्वास असणं महत्त्वाचं असतं. जेव्हा आमचा सेवेकरी आमच्या सेवेत येतो तेव्हा आमच्यावर ठेवलेला विश्वास खूप महत्त्वाचा असतो. आमच्या भक्ताला असं वाटतं की तो आमच्या मार्गात आला म्हणजे त्याच्या वाट्याला कधी दुःख येणार नाही. पण अरे, मनुष्य जन्म लाभला आहे
तर प्रारब्ध हे भोगावेच लागणार. पण जर अशातही तू आमचं नाम जपत असशील, आमची सेवा करत असणार, तर नक्कीच तुझं जे प्रारब्ध आहे ते हळूहळू कमी होणार आणि मग शेवटी तू पूर्णपणे आमचा होऊन जाणार. पण त्यासाठी आमच्यावरचा विश्वास असणे गरजेचे आहे. तू तुझ्याकडे विश्वास निर्माण कर आणि संयम ठेव. निश्चितच आम्ही तुला योग्य तो मार्ग दाखवू. शेवटी भक्ती महत्त्वाची, नामस्मरण महत्त्वाचं. तुझ्या केलेल्या भक्तीमुळे येणारे दुःख, येणारी संकटे जितकी भयानक असतात ना, ती तितकी भासत नाहीत. कारण त्याची तीव्रता कमी करण्याचं काम तुझी भक्ती करत असते, आम्ही करत असतो. फक्त भक्ती प्रत्येक वेळेस करावी, वेळ प्रसंग पाहून नाही. भक्ती करणं म्हणजे काय रे? तर आमचं अस्तित्व स्वीकारून आमच्या नामात तल्लीन होणं. देव सापडायला आणि सापडलेला देव जपून ठेवण्यासाठी नामस्मरणाची जोड द्यावी लागते. अरे ठाऊक आहे आम्हाला, हे खडतर आयुष्य जगत असताना येतात कधी अश्रू डोळ्यांत, तरी नाम असू द्यावे मुखात. कारण जो जातो आम्हास शरण, धन्य धन्य होते त्याचे जीवन, धन्य धन्य होते त्याचे जीवन. अरे तुझा हा स्वामी फक्त तुझ्या प्रेमाचा आणि भक्तीचा भुकेला आहे. जो आम्हाला साथ घालतो त्याच्या हक्केला आम्ही ओढ नक्कीच देतो. अरे आमच्यामुळेच तुझ्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, नाहीतर तुझं हे आयुष्य व्यर्थ असतं. आणि हे जितक्या लवकर तुला समजणार आहे तितक्याच लवकर तुझं आयुष्य अजून सोपं होणार आहे. म्हणून वेळ वाया घालवू नकोस. तुझं आयुष्य जगताना तुझ्या जीवनामध्ये आम्हाला स्थान दे. सतत जर तू आमचं नाम जपत राहिलास आणि आमच्यावर विश्वास ठेवलास तर तुझं हे आयुष्य अगदी सुखात आणि समाधानात जाण्यासाठी वेळ लागणार नाही. अरे जीवनात संघर्ष येतो म्हणून घाबरू नकोस, खचू नकोस. बघ, दुधापासून दही बनतं, दह्यापासून लोणी बनतं, लोण्यापासून तूप. पण त्या दुधाला तूप बनेपर्यंत अनेक टप्प्यांमधून जावं लागतं. शेवटी हळूहळू त्याची किंमत वाढते. कारण दुधापेक्षा दही महाग, दह्यापेक्षा लोणी महाग आणि लोण्यापेक्षा तूप महाग. पण शेवटी काय, तर त्या दुधाने या सगळ्या परिस्थितीला सामोरे जाताना त्याचा पांढरा रंग सोडला नाही. याचाच अर्थ वाईट प्रसंगांना सामोरे जात असताना देखील तू तुझा मूळ धर्म, तुझी नैतिकतेची साथ कधीही सोडू नकोस. जोपर्यंत तू नैतिकतेच्या मार्गावर चालतोस तोपर्यंत तुझी किंमत कधीही कमी होत नाही. म्हणून तुझी किंमत नेहमी आमच्या नजरेसमोर चांगली ठेवायची असेल तर तू तुझा नैतिकतेचा मार्ग कधीही सोडू नकोस. जो नैतिकतेच्या मार्गावर चालतो त्याच्या पाठीशी आम्ही असतो आणि त्याला सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. अरे तू कष्ट कर आणि मनापासून प्रार्थना कर. हो, पण प्रार्थनेनं आम्ही बदलत नाही, तुझा देव बदलत नाही. आम्ही जसे आहोत ना तसेच राहतो. कारण आमच्यासाठी आमचा प्रत्येक भक्त हा मोलाचा असतो. पण जो प्रार्थना करतो ना तो मात्र नक्कीच बदलतो. हळूहळू अशी व्यक्ती राग सोडू लागते, द्वेष सोडू लागते, मान अपमानही बाजूला ठेवते आणि अहंकाराला देखील दूरवर नेऊन सोडते. अर्थातच आमचा भक्त आमच्या मार्गात आल्यानंतर पूर्णपणे बदलून जातो आणि खऱ्या अर्थाने तो एक मनुष्य म्हणून तयार होतो. अरे जेव्हा आमचा भक्त अशा पद्धतीने परिपक्व होतो तेव्हा त्याची प्रार्थना आमच्यापर्यंत आपोआपच पोहोचते. जेव्हा तो अहंकारापासून लांब राहतो तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याची पावलं प्रगतीच्या दिशेने वळतात. जेव्हा जेव्हा तुला नकारात्मक गोष्टी त्रास देऊ लागतील ना तेव्हा फक्त तुझ्या मनाला एकच गोष्ट सांग की सगळं काही ठीक होणार आहे आणि सगळं चांगलं होण्यासाठी तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे. इतकासा जरी विश्वास तू आमच्यावर ठेवलास आणि तुझ्या अंतर्मनाकडे तू जर सकारात्मक विचार पाठवलेस तर तुझे वाईट दिवस देखील लवकर निघून जातील. तुझ्यासमोर आलेल्या परिस्थितीला तू कधीही घाबरू नकोस. तू फक्त विश्वास ठेव, आम्ही सगळं काही सांभाळून घेऊ. आणि एक गोष्ट सदैव लक्षात ठेव, सुखात आम्ही तुझ्या पाठीशी असलो तरीही दुःखात मात्र तुझ्या सोबत असू. कोण काय म्हणत आहे हे सोडून त्यांना म्हणायचं ते म्हणू दे. म्हटल्याने काहीही होत नाही. तुला माहीत आहे ना,
तुझा स्वामी तुझ्यासोबत आहे, तर मग सगळं काही चांगलंच होणार आहे. म्हणून सांगतो, म्हण आणि मन प्रत्येकासमोर मांडत बसू नये. कारण अर्थ न कळलेली म्हण आणि अर्थात बुडालेलं मन प्रत्येकाला झेपेलच असे नाही. लोकांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं गरजेचं कधीच नसतं आणि मनातल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगणं देखील गरजेचं नसतं. अरे, जीवनातील काही गोष्टी तुझ्यासाठी जपून ठेव. ज्या दुसऱ्यांना जेवढ्या समजत नाहीत ना, तेवढं तुझं आयुष्य चांगल्या पद्धतीने जात असतं आणि तुझ्यासाठी हे आयुष्य जगणं खूप सुंदर होऊन जातं. म्हणून काही गोष्टी फक्त तुझ्यापुरत्या मर्यादित ठेव आणि कुणाला सांगाव्याशा वाटल्या तर हक्काने आम्हाला सांग. कारण तू सांगितलेल्या गोष्टी आम्ही फक्त आमच्यापर्यंत ठेवतो, त्याचा गैरफायदा घेऊन इतरांना सांगत नाही. अरे, तुला मिळालेलं हे आयुष्य आम्ही दिलेली एक अनमोल भेट आहे. म्हणून हे आयुष्य जगत असताना फक्त हिरमसू नकोस. एक फूल नाही म्हणून रूपाला तोडू नको. सगळंच मनासारखं होईल असं मानू नको. पण कधी कधी तुझ्या गोष्टीचा विचारही करत नाही त्या गोष्टी देखील तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतात. अरे, एखाद्या वेळेस तुझी इच्छा बोलून दाखवतो, ती पूर्ण होत नाही. पण कधी कधी न मागता देखील तुला बरंच काही मिळालेलं असतं, याकडे आवर्जून लक्ष दे. अरे, जेव्हा तू अशा प्रकारे समाधानी राहतोस तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला सुखाची व्याख्या समजते. मग तुझं आयुष्य अजून सुंदर होतं. तुझं आयुष्य जर तुला सुंदर बनवायचं असेल तर निश्चितच आमचं नाम तुझ्या मुखात राहू दे आणि समाधान शोधण्याचा प्रयत्न कर. आयुष्य जितकं अवघड वाटतं ना, तितकं ते कधीही अवघड नसतं. पण मनुष्य मात्र त्या आयुष्याला अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून टाकतो आणि मग हे आयुष्य खूप खडतर होतं. म्हणून अपेक्षा आवर्जून ठेवाव्यात, परंतु तू तुझ्या या स्वामी माऊलीकडून, जगाकडून नाही. आणि ज्या तुझ्या इच्छा, अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तू देखील स्वतःच्या मनाची तयारी कर. प्रामाणिकपणे कष्ट कर. जेव्हा तू प्रामाणिकपणे कष्ट करशील, आमचं नाम सदैव तुझ्या मुखात ठेवशील, तेव्हा आम्ही देखील तुझ्या मदतीसाठी येऊ आणि तुला सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुझ्या मनात जे विचारांचे वादळ उठलेले आहे, जे वादळ तुझ्या मनात थैमान घालत आहे, ते वादळ नकारात्मकतेचे वादळ आहे. तुझ्या मनात, तुझ्या घरामध्ये जी एक प्रकारची शांतता पसरलेली आहे, एक प्रकारचे काळे अशी अंधारी वातावरण तुमच्या सर्वांच्या आतमध्ये, तुमच्या घरामध्ये पसरलेले आहे, ते सर्व वातावरण, ती नकोशी वाटणारी शांतता, तो भीतीदायक असा काळोख, अशी एक अंधारी तुमच्या घरात पसरलेली आहे. जी शांतता तुमच्या सर्वांच्या मनामध्ये, तुमच्या घरामध्ये पसरलेली आहे, ती एक प्रकारच्या मोठ्या संकटाच्या आधीची शांतता आहे, हे लक्षात घ्या. तुमचे नकारात्मक विचार या संकटाला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे वेळीच सावध व्हा. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे संकट नकोसे असेल, कोणत्याही प्रकारचा वादविवाद जर नकोसा असेल, तर पहिल्यांदा तुमच्या विचारांची दिशा बदला. तुमच्या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांकडे वळवा. ज्या वेळेस तुम्ही चांगला, सकारात्मक, आनंदी विचार कराल, तेव्हा तुमचे मन, तुमची आत्मा ही प्रसन्न राहील. आणि ज्या वेळेस तुमचे मन, तुमची आत्मा प्रसन्न होईल, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. तुम्हाला चांगले असे विचार सुचू लागतील. तुमच्या चांगल्या विचारांनी, तुमच्या हसऱ्या विचारांनी तुमच्या घरातील व्यक्तींच्या डोक्यात जे नकारात्मक विचार थैमान घालत आहेत, ते विचार देखील तुमच्या सकारात्मक बोलण्याने, हसण्याने, तुमच्या आनंदाने ते विचार निघून जातील. हे लक्षात ठेवा. बाळांनो, हाताची बोटे सारखी नसतात. त्यामुळे तुम्ही इतरांच्यात बदल घडवू शकत नाही. बदल हा तुमच्या स्वतः तुम्ही आणायला हवा. तुमच्या स्वतःमध्ये बदल घडवा. तुमच्यात सकारात्मक ऊर्जा भरा. म्हणजे तुमच्या त्या सकारात्मक ऊर्जेने तुमचे परिवार, तुमचे घर हे उजळून निघेल. जी संकटाची चाहूल तुम्हाला लागत आहे, ते संकट लांबूनच त्यामुळे पळून जाईल. बाळा, यासाठी तुला तुझी सकारात्मक ऊर्जेत वाढ करणे खूप गरजेचे आहे. आणि तुझी सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा उपाय एकच आहे, आणि तो उपाय म्हणजे भगवंताचे नामस्मरण. बाळा, तुझ्या भगवंतावर पूर्ण विश्वास ठेव
आणि तुला मिळेल तसे तुझे काम करत करत देखील तुम्ही नामजप करू शकता. जितके जास्त तुम्ही नामजप कराल तेवढा तुमच्या भोवतीचे सकारात्मक ऊर्जेचे वलय हे वाढत जाईल आणि तुमच्या या सकारात्मक ऊर्जेच्या वलयाने तुमच्या घरात एक प्रसन्नदायी असे वातावरण तयार होईल. एक प्रकारचा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल. त्यामुळे आम्ही तुझी आई आहोत, तुला जे आम्ही सांगत असतो त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस. तुमच्यावर संकट येण्याआधीच आम्ही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आधीच सावध करत असतो. जो आमच्या इशाऱ्यांना समजतो, आमच्या सूचनांचे पालन करतो, त्याचे सर्व कल्याणच होत असते हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुझ्या परिवारातील लोकांकडे तू आशेने पाहू नकोस. हाताची बोटे सारखी नसतात, त्यामुळे प्रयत्न हे तुलाच करावे लागणार आहेत. कारण तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आमचे सच्चे भक्त आहात. त्यामुळे तुम्हीच तुमच्या परिवारावर, तुमच्यावर आलेले हे संकट तुम्ही दूर करू शकता. तेवढी शक्ती, तेवढी सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे बाळा, तू प्रयत्न कर, मनापासून नामजप कर. तुला जसा वेळ मिळेल तसे तू नामजप करायला चालू कर. जितके जास्त तुम्ही नामजप कराल तेवढी तुमची सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि त्या सकारात्मक ऊर्जेमुळे जे येणारे संकट आहे ते लांबूनच दूर होऊन जाईल. काळजी करू नकोस, तू घाबरू नकोस. तू फक्त नामस्मरणाकडे तुझे लक्ष लाव. बाकीचे सर्व आम्ही पाहून घेतो. तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही. काळजी करू नकोस, सगळे नीट होणार बाळा. तुझा या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, एवढी स्वतःची चिडचिड करून घेऊ नकोस. स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नकोस. त्या लोकांनी तुला आजपर्यंत खूप त्रास दिलेला आहे, तुझा खूप छळ केलेला आहे. त्या लोकांनी त्यांचे कर्म हे खूप वाईट केले आहे आणि त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही मिळणारच आहे. त्यांनी जेवढा त्रास तुम्हाला दिलेला आहे त्यापेक्षा दुपटीने त्यांना भोगावा लागणार आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. त्या लोकांना त्यांच्या कर्माचे भोग हे भोगावेच लागणार आहेत. पण त्यांच्याविषयी वाईट शब्द बोलून तुम्ही तुमचे कर्म वाईट करून घेऊ नका. तुम्ही शांत राहा, संयम ठेवा. वेळ आली की त्यांना शिक्षाही मिळणारच आहे. पण तोपर्यंत तुम्ही शांत राहून, पूर्ण विश्वास ठेवून तुमचे कर्म, तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे आणि आनंदाने करत राहा. तुम्ही रागाला यावे, तुम्ही चिडचिड करावे, यासाठीच समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देत असते. कारण तुम्ही केव्हाही आनंदी, समाधानी राहू नये हीच त्या व्यक्तीची इच्छा आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही रागराग करता, चिडचिड करता, तेव्हा तुम्ही स्वतःहूनच त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करत असता, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला त्रास देत असलेल्या व्यक्तीला जर त्रास व्हावा असे वाटत असेल तर त्या व्यक्तीचा रागराग, चिडचिड न करता, त्या व्यक्तीविषयी वाईट रागाने न बोलता तुम्ही फक्त आनंदी राहा, समाधानी राहा. त्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीच्या वागण्याकडे, बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. तुमचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा. तुमचा तो आनंदच त्या व्यक्तीच्या दुःखाचे कारण ठरणार आहे. तुमचा आनंद, तुमचे त्यांच्याकडे करत असलेले दुर्लक्ष हेच तुमचे हत्यार आहे, हे लक्षात ठेवा. बाळा, वाईट बोलून तुमचे कर्म तुम्ही वाईट करू नका. कारण तुम्ही केलेल्या वाईट कर्माचे फळ पुन्हा तुमच्याकडेच परत येत असते. त्यामुळे फक्त स्वतःच्या कर्मांकडे लक्ष द्या. इतरांच्या कर्माकडे पाहण्यासाठी आम्ही आहोत. तू फक्त तुझ्या कर्मांकडे लक्ष दे. नेहमी चांगलेच कर्म करत राहा. नेहमी आनंदी राहा. ज्यांनी तुला त्रास दिलेला आहे त्यांना आम्ही पाहून घेतो. तू फक्त आनंदी राहा. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. तू काळजी करू नकोस बाळा. तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आधीचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका. कारण ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते
ते तुम्हाला रडूच देणार नाहीत. काही लोक तुमच्या आयुष्यात दाखवण्यासाठी चांगले बनतात, पण ते विसरतात की देव त्यांना बाहेरून नाही तर आतून ओळखतो. वाईट लहान असो किंवा मोठं नेहमीच विनाशाकडे नेत असते. कारण बोटीला होल लहान असो किंवा मोठे, ते बोट बुडवतेच. माणसाचे संपूर्ण जीवन त्याच्या कृतीतून निर्माण होते. जसा कृती करतो तसाच बनतो. आयुष्यात जेव्हा कधी वाईट वेळ येते तेव्हा धीर धरा. वेळ कोणतीही असो ती नक्कीच निघून जाते, पण सोबतच काहीतरी शिकवून जाते. जेव्हा मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती समस्या बनते. जेव्हा मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते. जेव्हा मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते. जेव्हा मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती संधी बनते. देवाला नाही तर आपल्या कर्माला घाबरा, कारण देव माफ करतो पण कर्म कधीच माफ करत नाही. जर तुम्ही गमावण्याची कल्पना करू शकत नसलेली एखादी गोष्ट देवाने काढून घेतली असेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल, ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसेल. जे येणार आहे ते कालपेक्षा नेहमी चांगलं असेल, हा एक विचार तुम्हाला आयुष्यात कधीही निराश होऊ देणार नाही. जर तुमच्या उपस्थितीने कोणी त्याचे दुःख विसरत असेल तर हेच तुमच्या उपस्थितीचे महत्त्व आहे. समुद्रात कितीही मोठी वादळे आली तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. तसेच तुमच्या मनात कितीही वाईट विचारांचं वादळ सुरू असलं तरी तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. राग हा वाईट असतो, पण तो जिथे गरजेचा असतो तिथे तो दाखवलाच पाहिजे. नाहीतर चूक करण्याला आपण चूक करतोय हे कळणार नाही आणि तो नेहमी तुमच्याशी तसाच वागेल. जीवनाच्या नावेत विचारपूर्वक चाला. ती तरंगते तेव्हा किनारा नसतो आणि जेव्हा ती बुडते तेव्हा आधार नसतो. जर तुम्हाला विश्वास आहे की देव तुमच्या पाठीशी आहे, मग तुमच्या विरोधात कोण कोण आहे त्याने काय फरक पडतो? जर तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारले पाहिजे, कारण जगात आपल्यापेक्षाही कोणीतरी कम नशिबी असतं. ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यांना दोष देऊ नका, स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्य बदलू शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हाच जीवनाचा खरा आनंद आहे. देवाला नाही तर आपल्या कर्माला घाबरा, कारण देव माफ करतो पण कर्म कधीच माफ करत नाही. माणसाचे संपूर्ण जीवन त्याच्या कृतीतून निर्माण होते. जसा कृती तो करतो तसाच तो बनतो. फसवणाऱ्याला असे वाटते की त्याने त्या व्यक्तीला सहज फसवले, परंतु त्याला हे कधीच समजत नाही की तो एक नाते आणि एक व्यक्ती कायमची गमावत आहे. जेव्हा सत्य असत्याशी लढेल तेव्हा सत्य एकटेच उभे राहील, कारण असत्यासोबत मूर्खपणाचा जमावा असेल. तरीही सत्याचा नेहमी असत्यावर विजय होतो. स्वामी म्हणतात, जीवनात एकच नियम ठेवा, थेट बोला, सत्य सांगा आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत ते समजतील आणि जे नावापुरते आहेत ते दूर राहतील. सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. माणसाला दोनच खरे मित्र असतात, एक म्हणजे आपली स्वतःची कृती आणि दुसरी म्हणजे देव. बाकीचे सगळे येथे भेटले आहेत आणि येथेच विभक्त होतील. अति विचार करून आपण समस्या निर्माण करतो, ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात. अशा समस्या आपण निर्माण करतो. तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका. तुमचे मन समजून घ्या. तुमचे विचार बदलले म्हणजे तुमच्या दुःखाचा अंत होईल. जरासा स्वामी व शिष्य यांचा संवाद. शिष्य, स्वामी कोठे आहात? तुम्ही यांना स्वामी मनापासून हाक मारली. बाळा, मी येईन. शिष्य, हो स्वामी, मी तुम्हाला मनापासूनच हाक मारत आहे. स्वामी, हो बाळा, बघ म्हणूनच मी आलो आहे तुझ्यासाठी. शिष्य म्हणतो, धन्यवाद स्वामी राया, तुम्ही आलात, आम्हाला दर्शन दिले, आमचे भाग्य उजळले. स्वामी, काय रे पोरा, कशासाठी आम्हाला बोलावले? काय बोलायचे आहे? शिष्य, काही नाही स्वामी, एक प्रश्न मनात खूप दिवसांपासून आहे, तो सांगायचा आहे.
स्वामी, अरे जरा हसत बोल, काय प्रश्न आहे सांग लवकर. शिष्य, काही नाही स्वामी, असे का बरं होते आहे? आम्ही तुमची एवढी सेवा करतो, खूप काही जप करतो, अनेक काही, भरपूर काही, पण आमच्या समस्या काही मिटत नाहीत, प्रश्न काही मार्गी लागत नाही, आणि तेही आपल्यासारखे ब्रह्मांडाचे नायक आमच्या सोबत असताना असे का बरं होते? स्वामी राया, ते सांगावे. स्वामी थोडेसे शांतपणे म्हणतात, अरे पोरा, सर्वप्रथम तुमचा आमच्यावरील असणारा विश्वास ठाम असणे महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे तुम्ही जी काही सेवा करता ती किती मनोभावे करता या गोष्टीला महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही केलेली सेवा स्वार्थी आहे की निस्वार्थी या गोष्टीला देखील महत्त्व आहे. कारण आम्ही सर्व काही जाणत असतो, म्हणून सेवा करताना कोणाचाही स्वार्थ नको. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे भोग हे भोग संपल्यानंतर तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न मार्गी लागतात. अरे पोरा, तुम्हाला हे भोगाचे दुःख हे पचवण्याचे सामर्थ्य आमची सेवा केल्यामुळेच मिळते आणि तुमचे भोग लवकर संपतात. अरे आम्ही या ब्रह्मांडाचे नायक आहोत, आम्हाला काहीच वेळ लागणार नाही सर्व गोष्टींमध्ये बदल करण्यासाठी. पण कसे असते पोरा, काही गोष्टी या विधी लिखित असतात, त्यामध्ये करायचं म्हटलं तरी बदल करता येत नाही. पण पोरा, तुम्हाला तुमच्या संकटाशी लढण्याचे पाठबळ आमचे नेहमीच असेल. शिष्य स्वांतपणे म्हणतात, हो स्वामी, तुम्ही बरोबर सांगत आहात. सर्व आता समजले. आम्हाला आमचे काय चुकले, आम्ही काय केले पाहिजे, काय केल्याने आमचे प्रश्न संपतील, हे आम्हाला सर्व काही समजले. आम्ही ते अंमलात आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. धन्यवाद स्वामीराया, धन्यवाद. आम्हाला तुम्ही सद्गुरू म्हणून लाभले, हे आमचे थोर भाग्य. तुमचे आम्हाला खूप मोठे पाठबळ मिळते आणि छान असे मार्गदर्शन मिळते. कोटी कोटी धन्यवाद आई तुला, कोटी कोटी धन्यवाद स्वामी. स्वामी म्हणतात, अरे जरा हसत राहा. अरे पोरा, आता हे जरा नीट ऐक आणि तसा विश्वास ठेव. भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गए नहीं, अभी जिंदा आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, असे आम्हीच तुला म्हटले आहे ना. मग तुम्ही अजिबात कोणत्या संकटांना घाबरू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमच्यावरील विश्वास ठाम ठेव, कधीही डगमगू देऊ नकोस. थोडा वेळ लागेल, पण जे काही होईल ते तुमचे चांगलेच होईल. शिष्य हो, स्वामी, आमचा तुमच्यावरील विश्वास ठाम आहे. आम्हाला खात्री आहे तुम्ही आमच्या पाठीशी आहात आणि आमचा शेवट आणि सर्व काही छानच होणार आहे. आणि आमच्याकडून स्वामीराया तुमची सेवा मनोभावे आणि तुमच्यावरील विश्वास ठेवून योग्य विचार करून सेवा ही छानच घडेल. आम्ही कोणत्याही संकटांना डगमगणार नाही. स्वामीराया, तुम्ही आमच्या पाठीशी आहात म्हटल्यावर आम्ही प्रत्येक संकटाचा सामना हा मोठ्या हिमतीने करू आणि शेवटी विजय हा आमचाच असेल. स्वामी, पुरा असाच विश्वास कायम ठेव आणि सेवेत कायम राहा. कधीही मार्ग सोडू नकोस, सेवा सोडू नकोस. मनापासून हाक मार, आम्ही येऊ. चल पोरा, आम्ही येतो. परत जेव्हा तू हाक देशील तेव्हा आम्ही येऊ. आणि एक लक्षात ठेव, आम्ही या ब्रह्मांडाचे नायक आहोत. तुम्ही काहीही करा, पण शेवटी या ब्रह्मांड झाडाचे पान सुद्धा आमच्या परवानगीशिवाय हलू शकत नाही. मग तुमचे कधी काय करायचे ते आम्ही पाहू. आता जेथे जेथे तू तेथे तेथे मी चल निघतो, आम्ही येईल परत. स्वामी म्हणतात, काळजी करू नकोस. तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. कारण परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकत आहे आणि तुमची प्रार्थना आज रात्री पूर्ण होईल. स्वामी म्हणतात, डोळ्यांतले अश्रू पुसून टाक, मनातली चिंता मिटवून टाक. मी स्वतः तुझी भूक लवकरच संपवणार आहे. जेव्हा तुम्हाला कठीण प्रसंगांना सामना करावा लागतो तेव्हा घाबरू नका, कारण स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतील, तुमच्या सोबत असतील आणि तुमचे अश्रू आनंदाश्रूंमध्ये नक्कीच बदलतील. आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत, या आठवड्यापर्यंत तुम्हाला सुख, समज, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य मिळणार आहे. तुमचे अडकलेले काम मार्गी लागणार आहे. स्वामींचा चांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी तुमच्या प्रार्थनेकडे, तुमच्या अश्रूंकडे कधीही दुर्लक्ष करत नाहीत. ते पाहतात,
ऐकतात आणि लवकरच तुमची भयंकर वेदनांतून सुटका करतात. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच स्वामींच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छाधारी केली तर स्वामी भेटतातच. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावातच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही. म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करावी. स्वामींचे नाम घेणे म्हणजे तू मला हवे आहेस असे म्हणणे. होईल खरं प्रेमाने जर आपण आपला भार स्वामींवर टाकला तर ते नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतात. आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे, म्हणजे आपल्याला कधीही कसली कमी पडणार नाही. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामी शक्तींवर विश्वास आहे असे टाईप करा. स्वामींना आपण जेव्हा तळमळीने प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना आणि त्यांचे दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. म्हणून जे जे घडते आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे. आपली स्तुती करणारा असेल वा टीका करणारा, त्या प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला स्वामींनी पाठवलेले असते म्हणून धन्यवाद द्यायचे आहेत. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण जे आपल्याला हवे आहे ते स्वामींकडे मागत असतो. आपले कल्याण कशात आहे हे आपल्यापेक्षा स्वामींना जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. ते आपल्याला कधीही सोडून देत नाही हे लक्षात ठेवा. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. समस्या कोणतीही असू दे, तार्किकदृष्ट्या जरीही तुझे समाधान दिसत नसले तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते. ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहेत. बघा, निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवाद आणि वाहून जाईल. सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्यांनी एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्यांच्या पुढच्या आयुष्याची सर्व जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि जेव्हा जेव्हा तो दुल्हातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत तो आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि ते तुमच्या पुढच्या आयुष्याची, पुढच्या जन्माची संपत्ती असते. एकदा का महाराजांनी तुमचे भुरुक्त घेतले, तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारले की प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी उभी राहते आणि या शक्तीसमोर तुमचा विरोध केलेली प्रत्येक योजना नतमस्तक होतेच. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा. भाग्यवंत ठराल. आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण समर्पण आणि सिद्धीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकदही तुमच्याकडेच आहे. सगळे दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा. मन प्रसन्न करा, सगळी दुःख आपोआप दूर होतील. मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचे यश आवाज करेल. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा कोणी आपल्या हरण्याची वाट पाहत असतो. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. स्वामींची शिकवण नेहमी लक्षात ठेवा. आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या, आपण कुणाचे वाईट करायचे नाही. भक्तांनो, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात, आनंदात, हसत खेळत ठेवू ही स्वामींचरणी प्रार्थना. भक्तांनो, स्वामी म्हणतात, आजचा दिवस नवीन संधी आणि आशीर्वादाने भरलेला आहे. कदाचित तुम्ही दुःख, त्रास, आजारपण यांमुळे त्रस्त झाला असाल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. जे सृष्टीचे निर्माता आहेत ते स्वामी आपल्याला म्हणत आहेत, तू खंबीर हो, भिवू नकोस.
कारण तुझ्याबरोबर चालणारे स्वामी तुझ्या सोबतच आहेत. कोणताही खेळ खेळा, पण एखाद्याच्या शुद्ध भावनांसोबत कधीही खेळू नका. कारण मनाची तळप कधी कुठे आणि कशी लागेल हे कुणालाही सांगता येणार नाही. तुझ्याकडून चूक झाली असेल तर ठीक आहे, आता स्वतःला दोष देत बसू नकोस. जागा हो, माझ्याशी बोल, मी तुला साथ द्यायला उभा आहे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. म्हणून चांगले होऊ इच्छिता तर नेहमी सकारात्मक विचार करा. स्वतःला हसत ठेवायचे असेल तर दुसऱ्याला रडवणं लगेच बंद करावं. भक्तांनो, स्वामी म्हणतात, विश्वास ठेव, जेथे संपते मर्यादा तुझी तेथूनच साथ देतो मी. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक वेळी हे वाक्य नेहमी लक्षात ठेव. एवढे वाक्य पुरेसे आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून सुखाच्या मागे लागू नकोस. सुख तुझ्यातच लपलेले आहे, फक्त तुझी मनस्थिती बदल. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका. भक्तांनो, स्वामी महाराज आपल्या जवळच आहेत. स्वामींनी भक्तांना कधीही वाऱ्यावर सोडले नव्हते. कालही नाही आणि आजही नाही आणि उद्याही नाही. ते कायम भक्त सोबतच असणार आहेत. मनुष्य स्वभाव ओळखूनच त्यांनी सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग घाबरण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहेत. भिऊ नकोस, पुढे जात जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा करू, असे स्वामी समर्थांचे बोल आहेत. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त नाम घे, तुझा योगक्षेप मी स्वतः चालवत आहे. अरे, आपण दोघेही या जन्मातच नाही, मागच्या जन्मापासून कित्येक जन्मांपासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नकोस. माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठेपणाचा, पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्याचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्कीच जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे, तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझी प्रत्येक चांगली कर्मे मला समर्पित करीत जा. कर्माची भीती नक्कीच मनात ठेव. तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनवू नका, कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा राग कमी आणि स्वतःचा राग जास्त येतो. ज्यांना तुमच्या अश्रूची किंमत कळत नाही त्यासाठी रडू नका, कारण ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडू देणार नाहीत. आयुष्यात कधी कुठल्या वाईट दिवसाला सामोरे गेलात तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दिवस वाईट असू शकतो, आयुष्य नाही. उपवास कर किंवा नको करू, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझा मोहावर मात्र नक्की विजय झाला पाहिजे. तुझाच असेल तो. रोज मठात जा किंवा नको जाऊ, ही तुझी इच्छा आहे. तिथे नतमस्तक झाला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र नक्की विजय मिळव. ज्याने तुझे अपराध माफ केले यापुढे सावधगिरीने वाग. भिऊ नकोस, पुढे जा, संकटे दूर होतील. प्रत्यक्ष काळ जरी तिथे उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. भक्तांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा
आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नावाचा जयघोष करायला विसरू नका. यश मिळवणं सोपं नाही. मेहनतीसोबतच यश मिळवण्यासाठी तशा विचारांची गरज आहे. यासाठी नक्की ऐका हा संदेश. जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवीन संधी आहे. प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतो आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो. स्वतःवर विश्वास ठेवणं हेच यशाचे मुख्य गुपित आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, सगळं नीट होईल. कदाचित आज नाही, पण येत्या काळात यश ही तुमची सावली आहे. तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमच्या मार्गावर चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वात श्रेष्ठ शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जेवढा मोठा संघर्ष तितके मोठे तुमचे यश असेल. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करत नाही. एक वेळ एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळे विसरून जा. म्हणजे यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही. आपल्या मार्गावरून कधीच भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात. गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात. गेलेला काळ कधी बदलता येत नाही, पण येणारा काळ आपल्याच हातात आहे. आयुष्यात कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना आपण आवडतो त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते. आयुष्यात जास्त टेन्शन घेऊ नका. मला माहीत आहे, सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी असतात, पण सगळं बरोबर करणाराही असतो. असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी SC मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग, सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.